नाशिकच्या नामांकित कॅनडा कॉर्नर परिसरात नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शन केंद्र आहे तो गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या एसआर एज्युकेशन कन्सल्टन्सी कार्यालयाच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस मार्गदर्शन आणि संपूर्ण मॅनेजमेंट आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रक्रिया करून देत होता। या कार्यालयातून त्याचं नेमकं काय काम सुरू होतं, कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांनी या वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश मिळवून दिला आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा प्रवेश वैद्यकीय क्षेत्रात मिळाला याची सखोल चौकशी आता केली जाते। या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयनं ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि नाशिकमध्ये तो या सगळ्या क्लासेस संदर्भामध्ये सल्लागार म्हणून काम करत होता। नाशिकमध्ये त्याचं एसआर एज्युकेशन कन्सल्टन्सी असं जे कार्यालय आहे ते नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याचं एसआर एज्युकेशन या नावानं हे कार्यालय होतं। वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी त्याने सुरू केलेलं होतं। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हे या ठिकाणी कार्यालय सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। या ठिकाणी जर बघितलं तर शुभम खैरनार याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये खरं तर हे कार्यालय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या कार्यालयामध्ये नेमकं काय त्या ठिकाणी हा करत होता, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पालकांना या संदर्भात माहिती देत होता, या कार्यालयामध्ये नेमकं काय कामकाज चालत होतं याची माहिती खरं तर तपास यंत्रणेकडनं घेतली जाणार आहे। एकूण जर बघितलं तर हेच नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये हे या ठिकाणी एसआर नावानं एज्युकेशन कन्सल्टन्सी हे कार्यालय त्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सध्या ते बंद आहे आणि या ठिकाणी देखील खरं तर पोलिसांनी या ठिकाणी त्याचा तपास केला जाणार असल्याची देखील आपल्याला माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूण नाशिकमध्ये या शुभम खैरनारनं जो नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जो त्या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका बजावलेली होती आणि तो याच मार्गदर्शन केंद्रातून खरं तर हे सगळं करत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय आणि त्या अनुषंगाने खरं तर तपास यंत्रणा देखील पुढील काळामध्ये या सगळ्या कार्यालयामध्ये नेमकं काय काय कामकाज चालत होतं, कोण या कार्यालयामध्ये येत होतं याची माहिती घेणार असल्याची माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीनं या वैद्यकीय प्रवेशच्या प्रक्रियेच्या या दरम्यान तो देखील त्या ठिकाणी होता। त्याला अनेक जी माहिती आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचत होती आणि त्यातून तो या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू होतं आणि या शुभम खैरनारचा आणखी कोणकोणत्या संबंधीमध्ये त्याचा त्या ठिकाणी थेट संबंध आहे याचा देखील तपास यंत्रणा खरं तर माहिती देणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात या कार्यालयाची तपासणी झाल्यानंतर देखील यंत्रणेच्या हाती नेमके काय पुरावे लागणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कडे शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।